तर इथे मटार छान वाफवून घ्यायचे, नंतर ते क्रश करून घ्यायचे. त्याच्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, नंतर सगळे मसाले टाकून घ्यायचे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकले, हळद, लाल तिखट, धणा जिरा पावडर हे सगळे मसाले टाकून मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडे तीळ टाकले आणि तिळाची चव खूप छान असते, छान मस्त लागतात ते पराठे. तर इकडे पीठ भिजवून घेतलंय आणि पराठे करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 2 पोळ्या करून घेतल्या. बॅचलर पराठा दाखवते मी, म्हणजे जेणेकरून आपलं पुरण बाहेर येता कामा नये. तर छान पोळीवरती पसरून हे पुरण टाकून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं, आणि दुसरी पोळी त्याच्यावरती चिकटवून मस्त असं लाटून घ्यायचं आणि छान पीठ टाकून लाटून घ्यायचं आणि मग तव्यावरती दोन्ही साईडने शेकवून घ्यायची ही पोळी. आणि इथे आपला पराठा, मटारचा पराठा रेडी झालेला आहे. खूप खरपूस असं छान भाजून घ्यायचं. नंतर इकडे मी टिफिन पॅक करणार आहे. तर इथे मटारची भाजी केलेली आहे, नंतर पराठे केलेले आहेत, सोबत सॉस आहे आणि आता मी हा टिफिन पॅक करत आहे. थँक्यू सो मच.